दूर ठेवायला सांगितलं होतं. त्याच्यावेळेस त्यांनी आपल्या लेकरांनी पाहिलं तर आलिंगन करू लागले. बलरामजी पण नातं कसं काय एवढा रात कसं काय शांत झाला. आणि तोवर एका वर्षामध्ये गाईनं दुसरे वासरं दिले. पण या मोठ्या वासराने ते पाजू लागल्या. मग बलरामजी म्हणे कृष्ण हे काय दिलंय. म्हणे काय नाही. बलरामजीला पण मिळ नाही एक वर्षभर. ही भगवंताची आचरणची शक्ती. तर बलरामजी म्हणे हे काय. म्हणजे मग भगवंताने सगळी लीला सांगितली. असं असं झालं म्हणजे ब्रह्मदेव आले होते. आणि त्यांनी काय केलं. हे झालं असं अशी लीला झाली. अरे बापरे असं झालं का मला काहीच माहित नाही. आणि त्याच्यानंतर मग ब्रह्मदेवानी तिथे एक क्षण झाला आणि इथे एक वर्ष झालं. लगेच ब्रह्मदेव आले. कृष्णाची कशी फजिती होती आपण पाहू. आणि खाली येऊन पाहिलं तर सेम पहिल्यासारखं दृश्य. गोपालक बसलेत कृष्ण मध्ये भाग घेत आणि कृष्ण खायलेत आणि गोपालकचा उष्ट तिथं ते पूर्ण कार्यक्रम त्यांचा चालू आहे. तो ब्रह्मदेवाने वर पाहिलं तर ब्रह्मलोकात सगळे गोपालक आहेत वासरे. खाली पाहिलं खाली घेत तर ब्रह्मदेव चक्कर आली ती चारी डोकी फिरली ब्रह्मदेवाची. आणि ब्रह्मदेवानी ओरिजिनल कोणते काही फरक नाही. हे ओरिजिनल तर ते ओरिजिनल. मग त्याला कळालं अरे मायापतीची परीक्षा आपण पाहिलं भगवंताची. खाली आले भगवंता ते सर्व ओरिजिनल घेऊन पहिले आणि म्हणले प्रभू. आणि मग त्यांनी पाहिलं तर सर्व विष्णू रूप दिसायचे चतुर्भुज रूप सगळे वासर आणि गोपाल. मग ब्रह्मदेव म्हणले प्रभू मला क्षमा करा म्हणजे मी तुम्हाला परीक्षा पाहण्याचा प्रयत्न केला. अहो भाग्यम नंद गोप प्रजो कसा येन मित्रम परमानंदम पूर्णम ब्रह्म सनातन. तर हे प्रभू तुम्ही साक्षात पूर्ण ब्रह्म सनातन सत्य आणि खरंच भाग्यवान आहे. तर ब्रजवासी लोक की ते तुमच्या सोबत आहे काय म्हणतात. तर अशा प्रकारे स्तुती केली आणि ब्रह्मदेवाने 3 प्रदक्षिणा केल्या कृष्णाच्या आणि ब्रह्मदेव निघून गेले. आणि त्याच्यानंतर मग कृष्णाने काय केलं. कृष्ण म्हणजे आता पहा कृष्णाने 6व्या वर्षामध्ये पदार्पण केलं. 5 वर्ष झाले. तर पहा एक आश्चर्य आहे की कृष्णाचे हे तर पहिले 1 ते 5 यानंतर बाल्यावस्था. 1 ते 5 वर्ष बाल्यावस्था आणि 5 ते 10 वर्ष पौगंडावस्था म्हणतात आणि 10 ते 15 किशोरावस्था. पण आश्चर्य आहे की कृष्ण किशोरावस्थेच्या पुढे वाढतच नाही. आश्चर्य नाही. 15 वर्षाच्या पुढे कधीच कृष्ण वाढत नाही. तर तुम्ही महाभारत युद्धामध्ये कृष्णाचं वय 100 पेक्षा जास्त होत तरी ते 15 वर्षाच्या मुलासारखं दिसायचे. आणि तुम्ही कुठंच कृष्णाचं म्हातारं चित्र पाहिलं नसेल. पाहिलं का चित्र कुठं. कृष्ण कधी म्हातारे होत नाही. त्यामुळे कृष्णाला ब्रज किशोर म्हणतात आणि राधाराणीला ब्रज किशोरी हे नित्य आहे. हे कधीच हे होत नाही. त्याच्यामुळे शास्त्रामध्ये त्यांचं नित्य वय दिलेलं आहे. तर कृष्णाचं नित्य वय किती आहे 15 वर्ष 9 महिने आणि 7.5 दिवस. याच्या पुढे 8 दिवस पण होत नाही. तेवढंच वय राहते भगवंताचं कायम सोडली. आणि सगळ्यात पुरातन आहे तरी हेच वय भगवंताचं. आणि राधाराणीचं वय काय आहे 14 वर्ष 2 महिने आणि 15 दिवस. याच्या पुढे राधाराणी कधी वाढत हे आहे ब्रजकिशोर आणि ब्रजकिशोरी. तर अशा प्रकारे कृष्णाने ज्यावेळेस 6व्या वर्षामध्ये पदार्पण केलं तर म्हणले मैया आता मला गाई चारायचं. असं बस झालं आता मी मोठा झालो. काय चारायचं गाई चारायचं. तर मग यशोदा मातेने गाई चारायची परवानगी दिली. तर त्यावेळेस म्हणले पण यमुनेच्या काठात जायला तर कालिया डोह आहे त्याचा दूर राहायचं आणि तो फार विशाल कालिया नागरा. तर ठीक आहे म्हणजे मग आम्ही तिकडे काय जाणार नाही. आणि मग कृष्ण लीला करू लागले. तर एक दिवस श्रीराम सुबल स्तोक कृष्ण मधुमंगल हे सर्वजण म्हणले हे कृष्ण आम्हाला फळं खायची इच्छा व्हायची. तालवनाचे तालफळ फार वास यायला. मग वास यायला तर जाऊन खा. नाही म्हणजे धेनुकासूर नावाचा राक्षस तो गाढवाच्या रूपामध्ये राहत आणि तो आम्हाला मारून टाक चला म्हणले. आणि सर्वजण गेले तर तिथं धेनुकासुराने पाहिला आणि फळं खायला सुरुवात केली. तर तो रागामध्ये आला आणि मारायला सुरुवात केली. तर बलरामजीने काय केलं पकडलं. त्या बलरामजीच्या छातीवर अगोदर पाय मारले तो. बलरामजी काही झालं नाही. आणि मग बलरामजी त्याचा मागचा पाय पकडला फिरून फिरून काय केला मारून टाकला. असे भरपूर त्याचे मित्र आले सगळे गडे काय केलं मारून टाकला. आणि त्या तारवानातले फळ सर्वांना खाण्यासाठी मोकळे केले. आणि एक दिवस मग परीक्षित महाराजांनी प्रश्न विचारला की महाराज कृष्णाने कालियाचं दमन कसं केलं. असं ऐकलं की कृष्णाने कालिया नागाचं काय केलं दमन केलं. तरी काय लीला झाली होती तर ती मला थोडी सांगा म्हणली. तर त्यावेळेस कृष्ण काय म्हणले सुखदेव गोस्वामी म्हणतात यमुनेमध्ये एक डोह होता कालिया डोह. त्या डोहामध्ये फार खोल पाणी होतं
झालं. आणि त्याच्यामध्ये कालिया नावाचा एक राक्षस राहायचा. तर त्याच्या विषयामध्ये तिथे एक बी जीव नव्हता. पूर्ण ते विषारी बनला होता पूर्ण क्षेत्र. तर काय झालं म्हणजे एक दिवस कृष्ण आणि त्याचे मित्र खेळू लागले त्या कालिया नावाच्या शेजारी. तर खेळता खेळता त्यांचा चेंडू कुठे गेला पाण्यामध्ये. आणि तो आणण्यासाठी कृष्णाने काय केलं पाण्यामध्ये उडी घेतली. तर त्या कदम वृक्षावर तर पाहता तिथं सगळं झाडं गेले पण हा कदम वृक्ष जिवंत होता. का? कारण एक वेळेस गरुडचे अमृत घेऊन आले होते त्याच्या आईला मुक्त करण्यासाठी शापातून त्याच्यातून. आणि कद्रूनं दासी केलं होतं विनीता. तर त्या दासीपणातून मुक्त करण्यासाठी त्यांनी अमृत आणलं होतं. कारण ती म्हणे की मावशी म्हणे माझ्या आईला कसं मुक्त कर. म्हणजे स्वर्गात अमृत जर तो आणून दिला तर तुझी आईला मी मुक्त कर दासीपणातून. मग गरुडजीनं इंद्रदेवापासून अमृत घेऊन आले आणि दिलं कोणाला कद्रूनं. आणि इंद्रदेव आले आणि ती घेऊन गेली. पण येता येता त्यांनी काय केलं त्या कळमाच्या वृक्षावर ठेवलं होतं काही वेळासाठी. 2-3 थेंब त्या वृक्षावर पडले. त्याच्यामुळे आज पण 5,000 वर्ष झाले. विचार करा राहते काय एवढे झाड राहत नाही. आज पण 5,500 वर्षापासून ते कदंबाचं झाड जे कालिया डोळे आहे ना जे वृंदावन परिक्रमा करताना तुम्ही पाहिला असेल तर तो कदम वृक्ष 5,500 वर्षापूर्वीचा आज पण जिवंत आहे. ते अमृत पडले आहे. आणि मग इंद्रदेव ते अमृत घेऊन गेले. गरुडजीने मुक्त केलं. अमृत दिसापावर भेटलं. तर कृष्णाने त्या वर फार उंच होतं ते आता थोडं कमी झालं. तर त्या एकदम टोकावर प्रवेश केला आणि यमुनेच्या टोकामध्ये काय केली उडी टाकली. आणि त्या यमुनेमध्ये राहायचा कालिया. तो 40 उडी मारली तर 400 हात पाणी बाहेर आहे. एवढ्या वरून उडी मारली. तर कालिया झोपलेला होता. त्याची झोप मोड झाली. तर कालियाच्या पत्नीने पाहिलं कृष्णाचं एवढं सुंदर रूप विशाल सुंदर सावळा गेला. आणि बाळा तू जाऊ नको म्हणून आमचा पती फार दुष्ट आहे तुला मारून टाकली तू निघून जा. म्हणून तर मारण्यासाठी झालेली आणि घेण्यासाठी आलो मी काही काळजी करू नका. आणि मग कृष्ण गेले तिथं. कालियाला फार राग आला आणि सगळे फिरून घाबरतात. म्हणून त्या कृष्णाला तर भीती नाही माझी आता या काय तुम्ही मारून टाक. आणि मग कृष्णाला पकडलं पूर्ण याच्यामध्ये मारण्यासाठी. इकडं गोपाला गेले सांगण्यासाठी म्हणजे असं असं झालं यशोदे बाळ तुझा यमुना डोही बुडा. तर यशोदा माया अंबरला फोड लागली कालिया नाही. आता किती अवघड आहे. सर्वजण आले तिथे नंदबाबा ते आणि सर्व प्रयत्न करू लागले यमुनेमध्ये डोहामध्ये जाण्यात. माझा कृष्ण गेला तर मी जगून काय करू. तर बलरामजीने पूर्ण रूप घेतलं. सगळे मागे टाकायला. काही म्हणे कृष्ण कोण आहे थोडा विचार करा. कुठे नाही आणि काय झालं काय झालं. तृणाव्रताला मेला शक्टासुराला मेला बकासुराला मारलं. काही होणार नाही म्हणे आता तुम्ही चिंता करू नका. आणि बलरामजीने सर्वांना काय केलं थांबवून ठेवलं. आता इकडे काय झालं दोघांचं युद्ध चालू झालं कृष्णाचं आणि कालिया नागाचं. तर कालियाला भरपूर प्रयत्न केले कृष्ण पण कृष्ण एवढे चपळ होते लगेच इकडून जायचे तिकडून मारायचे असं करत करत त्याच्या फणावर चढले कालिया. तर 101 फणा होते. किती भयानक दिसत असेल कालियाला पूर्ण. तर एवढा विषारी झाला तो जरूर एखादा पक्षी उडाला तो बी मरून पडायचा त्या वाफेमुळे विषय. झाड तर एकही राहिले पशु बी एक बी नाही जीव बी राहिला त्या विषयामुळे. आणि मग कृष्णाने काय केलं आता इकडं पाहिलं भरपूर हे केलं तिच्या वर चढले आणि वर नृत्य करायला प्रारंभ केला. लोक कुठे स्टेजवर नाचतील शेतात नाचतील सापाच्या फण्यावर नाचणार आहे की कोणी त्याच्यामुळं म्हणतात नटवर म्हणतात कृष्ण शिवजी म्हणतात नटडास. तर त्या सापाच्या फण्यावर नाचू लागले. आणि कसे नाचू लागले इथं पहा जसं हार्मोनियम वाजवली तर पट्टी खाली दाबायची दुसरी वर केली की पुन्हा खाली. तर जे फणा वर करायचे ते खाली दाबायचे. असं करत नृत्य चालू केलं. तर देवाला फार झाला. देवाला काही जमली वरून नदी वाजवायची बाबा भगवंताचं काय नटवर खाना कर म्हणता हजोरी म्हणून बोलला भगवंत एकदम स्तुती करू लागले प्रार्थना करू लागले. त्याच्यानंतर मग काय झालं की भगवंत त्या कालियाच्या फणावर चढले हे करू लागले. तर नागदेवाचा थकला होता तो कालिया भगवंताचं वचनासारखं लागू लागले त्याला ते पाय. त्याने विचार केला आता आपलं काही खरं नाही. त्या पत्नीने पाहिलं आम्ही याचं रक्षणाचं पाहू लागलो आता आमचं रक्षण करावं लागते. त्या कृष्णापाशी गेल्यामुळे बाळा सोडून दे म्हणे आमचा पती मेल्यावर आमचं कसं होईल प्रार्थना करू लागल्या कृष्णाला. तर मग कृष्ण म्हणे ठीक आहे म्हणे काय हरकत नाही पण म्हणे आता तुम्ही इथं राहू नका निघून जा. कालियाने पण स्तुती केली भगवंताची फार सुंदर म्हणजे प्रभू मला माफ करा
आता मी आता काय कर, तू रमणक द्वीपावर जाय, इथं राहू नको म्हणले. आणि इथं लोकांना काय व्हायलाय, त्रास व्हायलाय, तू रमणक द्वीपावर निघून जाय. परीक्षित महाराज म्हणतात की कालियानं रमणक द्वीप का सोडलं, आणि तो कालियाडोहामध्ये काय केला होता, पहिले तर तिथंच राहायचा, मग परत काय केला, तर ती शुद्ध गोस्वामी ती कथा सांगतात. तर काय झालं होतं, कालियानं गरुडजीचा अपराध केला होता. काय अपराध केला होता तर ध्यान देऊन ऐका. तर कश्यप ऋषीच्या 2 पत्न्या होत्या, कद्रू आणि विनीता. त्या 2 पत्न्या होत्या, त्या एका बसल्या होत्या दारामध्ये. तर त्यांनी पाहिले की सूर्याचा रथ चाललाय आणि सूर्याच्या रथात घोडे आहेत. तर त्या बोलता बोलता त्या एक जण म्हणे, कद्रू म्हणे की सर्व घोडे पांढरे आहेत, शेपूट काढले. तर विनीता म्हणे सर्व घोडे पांढरे आहेत, शेपूट पांढरे, लागली पाहिजे काय करत होती, लागली दोघी मध्ये पाहिजे. म्हणजे जर पांढरे असेल तर ती म्हणे, जर काळे असेल तर, आणि जर पांढरे असेल तर तू जीवनभर महिला अशी बनावं लागेल, आणि जर काळे असेल तर तुला अशी बनावं लागेल. लागली पाहिजे दोघी, काही कारण नसतं. आणि ही काळी ऐकू लागली, आणि आपल्या आई म्हणाली काळी शेपूट, आणि गरुडची म्हणाली, मावशी म्हणाली पांढरे. तर आता सूर्य जेव्हा येईल तर आपल्याला काम करायचं, त्या शेपटीत गोंधळायचं. ह्या काळ्या गेला आणि तो शेपटीत गोंधळायला जाऊ, आणि मग काळी दिसायली शेपूट गोंधळल्यावर. आता ती म्हणे पाहि म्हणे कद्रू विनीता कशी आणि काळी सांगला, आता तू तास. तर मग सगळे काम करायला लावायची, ते पहाट उठल्यापासून झोपतो सगळे काम, ती आराम करायची. थोडी ती घेत होता ना कश्यप ऋषीचा प्रश्न. तर गरुडचे जन्म झाला गरुडीचा, त्यांना फार दुःख वाट लागलं की मावशी सगळे काम आईला सांगायचे, आराम करायचे. तर ती मावशी कशी गेली म्हणजे, काय केल्यावर तू मुक्त करशील, आता आपण पाहिजे. ती म्हणजे स्वर्गातून अमृत विमुक्त करेल. तर मग त्याच्यानंतर काय केलं त्यांनी, स्वर्गातून अमृत दे म्हणे आणून, तर मी ते आईला काहीतरी मुक्त केलं. तर गरुडजी गेले आणि स्वर्गातून इंद्रदेवापासून अमृत घेऊन आले, आणि आता पाहिला त्या कदम वृक्षावर ठेवलं, 2-4 थेंब पडले, आणि तिथे गेले. आणि इंद्रदेवाला सांगितलं तुम्ही लगेच घेऊन जा. तेला अमृत इंद्रदेव घेऊन गेले, आणि म्हणजे आई आता मुक्त झाली नाही तुझ्या. तर आईनं तशातून मुक्त केलं, आणि मग याला काहीच नाही झालं. काय नका आईला मुक्त केलं, आणि असुरा अमृत पण भेटलं नाही सापानं. त्याच्यानंतर मग काय झालं की कालिया नागाला फार राग येऊ लागला गरुडजीचा. आणि गरुडजीने सांगितलं होतं की रोज महिन्याला एक साप घेऊन यायचा, रोज रोज खाण्यापेक्षा सापाने एक मीटिंग केली. नाही तर रोज यायला मिळाल्यापेक्षा त्याचा बकासुरच आहे महाभारतामध्ये कथा. त्या गावाने ठरवलं होतं बा रोज मारल्यापेक्षा रोज एक जणांनी घेऊन जायचं आणि हे करायचं. तसं म्हणणे रोज सापाने मारल्यापेक्षा रोज एक साप जाणार, त्याच्यापेक्षा ताण्यामध्ये महिन्याला. आता कालिया महिन्याला एक दिन आहे, राग येऊ लागला त्याला गरुडीचा. आणि कालिया गरुडीसाठी ठेवलेलं अख्खेच खाऊन घेऊ लागला. तर गरुडीचे कळालं हे रागाला गरुडी, आणि कालियामुळे झाले सगळे, शेपूट हिच्यामुळे काळी झाली. एवढा रागाला कालिया मारायला सुरुवात केली. तर कालिया घाबरला, म्हणजे अरे आता आपलं काही खरं नाही, गरुडजी मारतात. तर पळून गेला कुठं, यमुनेला इथं. आणि इथं गरुडजी काय येऊ शकत नव्हते, सौभरी ऋषीने शाप दिला. आपली तर ते कथा पाहिली नाही, पण वेस्कंदामध्ये कथा येते. सौभरी ऋषी तपस्या करू लागली, तर तिथं गरुडजी आले, मासे खाऊ लागले. तर त्यावेळेस त्यांनी शाप दिला, परत जर तू इथं आला तो मृत्यू होईल. त्यामुळे गरुडजी तिथे जात नव्हते. म्हणून हा कालिया नाग उठाला होता या डोहामध्ये, कालिया डोहा. तर ही कथा सांगितली त्यांनी. काय नका. तर अशा प्रकारे मग बलरामजी जे आहेत